श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी स्वामी समर्थांचे अनमोल विचार घेऊन आले आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्यांचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात. असा भक्तांना विश्वास आहे. कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे अनमोल विचार. रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरतात. स्वामी म्हणतात, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जो असे कारण सर्व सृष्टीशी, अकारणी जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभयुक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो, कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे मी. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप अडचणी आहे जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. श्री स्वामी समर्थ. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
मी आहे ना तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माणूस विचार करतच असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्यांची दिशाही चांगली असावी, हे महत्त्वाचे. थोर लोकांचे विचार हे आपल्याला जगण्याला एक प्रकारे दिशाच देत असतात. स्वामींना गुरुस्थानी मानणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे दरवर्षी गुरुपौर्णिमेला स्वामींना शुभेच्छा देताना विविध प्रकारे शुभेच्छा देतात. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, तर अडचणींना हे सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. श्री स्वामी समर्थ. जिथे नाम आहे तिथे मी आहे. प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. श्री स्वामी समर्थ. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. श्री स्वामी समर्थ. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरे जायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. श्री स्वामी समर्थ. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरवतात. कृतींवर विश्वास ठेवा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. श्री स्वामी समर्थ. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूँगा वही जो तूने कभी सोचा ही नहीं. श्री स्वामी समर्थ. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकंच द्या की देवावरील आस्था उडून जाणार नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीच गोष्ट शक्य नाही. श्री स्वामी समर्थ. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे पडू देणार नाही. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.
असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.